माझे नाव सौ कीर्ती चंद्रशेखर टेंबेकर, सेवानिवृत्त शिक्षिका, वारकरी नारदीय कीर्तनकार. गेल्या 22 वर्षापासून सेवेमध्ये आहे आणि यावर्षी प्रवचनकारांचे तृतीय वर्षाला अभ्यास करीत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. रमे रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. तव भक्ति लागी तनु ही झिजूदे, तव चरण कमली मन हे रिझूदे. तव भजन ठेवी वाचाही रिझाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. चराचरात वास करणारे माझे गुरुमाऊली जगद्गुरु अनंत श्रीभूषित रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. तसेच माझे कीर्तनगुरू हरिभक्त परायण वाचस्पती विद्या वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे, तसेच कुबेर सर, भास्कर बुवा वैद्य आणि मोहन बुवा कुबेर यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन. तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांनाही माझा त्रिवार वंदन. आज मी आपणासमोर धौम्य ऋषी आणि उपमन्यू यांची कथा सादर करणार आहे. भाविक हो, पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये त्या काळी आईवडील मुलांना गुरुगृहामध्ये प्रवेश देत असत आणि त्यावेळी त्यांचं पूर्ण वेदाध्ययन आणि पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय त्यांना गुरुकुलातून बाहेर येता येत नव्हतं. तर धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी त्या आश्रमात सामील झाले होते. आश्रम इतका सुंदर होता, शेजारी अशी नदी वाहत होती, छान झुळझुळ नदी, आणि एक सुंदरसा आश्रम, पवित्र आणि रम्य असं वातावरण त्या ठिकाणी. आणि त्या आश्रमामध्ये धौम्य ऋषींच्या आश्रमात उपमन्यू आणि अरुणी हे दोघंही त्या गुरुकुलामध्ये अध्ययन घेण्यासाठी गेले होते. आता धौम्य ऋषींच्या आश्रमात अनेक विद्यार्थी वेदाध्ययनाचं अध्ययन करीत होते, पण गुरूंना मात्र 2च शिष्य अतिशय आवडायचे. ते म्हणजे कोणचे, तर एक म्हणजे उपमन्यू आणि दुसरा अरुणी. आता हे 2 शिष्य का आवडायचे, कारण त्यातल्या त्यातही उपमन्यू जो होता, हा उपमन्यू गुरूंनी सांगितलेलं प्रत्येक कार्य करायचं. त्या काळामध्ये गुरूंच्या घरी राहायचं, गुरूंची सेवा करायची, गुरुगृही राहून त्यांच्याच घरचे सगळे कामं करायची. हे सगळे कामं उपमन्यू कुठलीही कुरकुर न करता तो सगळी कार्य करायचा. आणि त्याच्यामुळे धौम्य ऋषी या उपमन्यूवर अत्यंत त्यांच्यावर त्याची कृपा होती. तर एकदा काय झालं की धौम्य ऋषींना असं वाटलं की आपण उपमन्यूची परीक्षा घ्यावी. त्या काळामध्ये गुरु ही शिष्यांची परीक्षा पण घ्यायचे, पण शिष्याला कधी कधी माहीतही नसायचं की गुरु आपली परीक्षा घेत आहे. आणि एकदा हा उपमन्यू सगळे कार्य तिचे आटोपले आणि तो माधुकरी मागण्यासाठी म्हणून गावामध्ये गेला आणि माधुकरी मागून आणली. आणि माधुकरी मागून आणल्यानंतर माधुकरी आणली आणि ठेवली. आणि तेवढ्यामध्ये धौम्य ऋषी आले आणि सांगितलं की उपमन्यू, आता ही माधुकरी अशी ठेव इथे, आणि तू आता ही गाई आणि वासरं घेऊन जंगलामध्ये जा. आणि एक काम करायचं, जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे कुठलीही फळं खायची नाहीत,
किंवा गाईचं म्हणा दूधसुद्धा घ्यायचं नाही. काहीही न खाता तू ही सेवा करायची. गुरुवाक्य मंत्रमूलम. कारण ज्यांची गुरुवर नितांत श्रद्धा असते, गुरूंना जो अनन्य भावे शरण जातो, गुरूंना जो सर्वस्व अर्पण करतो, तो गुरुवाक्य मंत्रमूलम या न्यायाने वागतो. आणि उपमन्यू हा तसाच होता, गुरुवर नितांत श्रद्धा ठेवणारा. आणि मग गुरूंनी ते आपलं उपमन्यूंनी ते आपले गाई वासरं घेतले आणि तो जंगलामध्ये निघाला. बराच वेळेपर्यंत गाई गुरं चारून झाली आणि मग त्या गाईंना, त्या गुरांना ते जे वासरं होती त्या वासरांना पाजण्यासाठी म्हणून त्या गाई आणि ते वासर ते जवळजवळ आले. आणि त्या वासरांना पाजून झाल्यानंतर मग ते काही ती थेंब ती खाली अशी पडायची. मग हा काय करायचा की ते 2-3 थेंब तिथले चाटायचा आणि मग परत निघून यायचं. असं करता करता 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस असे गेले. काही न खाता हा राहू लागला. मग धौम्य ऋषींना थोडी शंका आली आणि धौम्य ऋषी एकदा त्या उपमन्यूला विचारतात, बाळा मी तुला सांगितलं की तू जंगलात जाताना काहीही खायचं नाही, पण 2-3 दिवस झाले मी बघतो आहे तुझ्या चेहऱ्यावर निश्चितपणा मला मुळीच दिसत नाही. तू मला ताजा टवटवीत दिसतोय. तू काही खातोस का? काही फळं खातोस का? किंवा काही गाईचं दूध वगैरे पितोस का? तो म्हणाला की गुरुदेव, आपण मला सांगितलं त्या न्यायाने मी वागतो आहे. मी काही खात नाही. पण ज्यावेळेस त्या गायी आपल्या वासरांना पाजतात ना आणि मग तिथे 2-3 थेंब तिथे पडतात, त्यावेळेस मी ते थोडंसं चाटतो. असं म्हटल्यानंतर गुरुदेवांनी त्याला परत आज्ञा केली. गुरुदेव म्हणाले, यानंतर मात्र तू आता ते सुद्धा करायचं नाहीस. 4-5 दिवस गेले. मग असं करता करता 2, 3, 4, 5, 6 असे दिवस निघून गेले. आणि मग ते भुकेने त्याचा जीव व्याकुळ व्हायला लागला. आणि मग जंगलामध्ये ते गुरंढोरं तो घेऊन गेल्यानंतर त्याला खूप भूक लागली. आणि मग त्याने काय केलं, ती रुईची पानं असतात, त्या रुईच्या पानाला त्यांचं ते रुईचं पान ते तोडलं आणि त्याचं जे दूध असतं ते थोडंसं चाटण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेस काय झालं की ते जे दूध आहे त्याच्या त्या डोळ्यामध्ये गेलं आणि त्यामुळे त्याला असं दिसेनासं झालं. आणि मग तो असा चाटपडत समोर गेला तर तिथे समोर काय होते की अशी पडीक अशी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये तो पडला. कोण? उपमन्यू. आणि उपमन्यू विहिरीमध्ये पडला आणि त्याने जोरदार म्हणजे अंतःकरणापासून, मनापासून त्यांनी आपल्या गुरुदेवांना काय दिली? हाक दिली. आणि गुरुदेव असं म्हणून त्याने एकदम आरोळ ठोकले. आणि त्याच वेळेस उपमन्यूचे गुरुदेव म्हणजे धौम्य ऋषी हे अंतर्ज्ञानामध्ये मग्न होते. ते ध्यानधारणेमध्ये होते, तपसाधना करीत होते. परंतु अंतर्ज्ञानाने त्यांनी मात्र ओळखलं. त्यांनी काय ओळखलं होतं की आपला जो शिष्य आहे हा शिष्य अतिशय अडचणीमध्ये आहे किंवा तो संकटात सापडलेला आहे. आणि म्हणून तसंच धौम्य ऋषी निघाले आणि त्यांनी बघितलं की तो आपला शिष्य जो आहे तो त्या विहिरीमध्ये पडला आहे. आणि त्यांनी विहिरीमधून त्याला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर एकदम त्यांनी कळकळीने मिठी मारली. कोणाला मिठी मारली? त्या कुणाला? उपमन्यूला मिठी मारली. आणि म्हटलं, बाळा, अरे मी तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आणि मी तुझी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना तुला कळलंही पण नाही की मी तुझी परीक्षा घेत आहे. पण मी जी तुझी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये 100% नाही, तू 101% पास झाला आहेस. आणि असं म्हणून त्यांनी अतिशय अंतःकरणयुक्त आणि अतिशय प्रेमाने त्याला कडकडून मिठी मारली. आणि त्याच्या डोळ्यावरून त्यांनी असा हात फिरवला. जसा त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला तशी त्या उपमन्यूला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, या कथेतून किंवा या गोष्टीतून आपण हे शिकू शकतो की जर आपण गुरूंना अनन्य भावे शरण गेलो, गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवली, गुरूंना सर्व आणि स्वर्पण केलं, गुरुवाक्य मंत्र मूलम या न्यायाने आपण वागलो आणि गुरूंनी सांगितलेलं आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर गुरु काय करतात? तर गुरु आपल्या जीवनाचं सोनं करतात. एवढंच नव्हे तर गुरु आपल्याला कुठल्याही संकटातून आपल्याला सोडवतात. आणि म्हणून मग त्यावेळेस उपमन्यूला गुरुदेवांनी सांगितलं की ज्यावेळेस माझा शिष्याची मी ज्यावेळेस परीक्षा घेतली त्यावेळेस त्याला ज्या काही यातना झाल्या, त्याला जे काही दुःख झालं ते दुःख आणि यातना मी सुद्धा सोचल्या.
कारण ज्यावेळेस गुरुदेव शिष्याची परीक्षा घेतात तेव्हा गुरुदेवसुद्धा त्या संकटातून जात असतात. आणि मग भाविक हो, गुरुदेवांनी उपमन्यूला जवळ घेतलं आणि दोघंही घरी गेले. म्हणाले, गुरुदेव उपमन्यू, अरे जेव्हापासून मी तुला सांगितलं ना की जंगलात गेल्यानंतर तू काही खायचं नाहीस आणि मी सुद्धा काही खाल्लं नाही, आता आपण दोघंही भोजन करूया. आणि गुरुदेवांनी त्यांना भोजन चारलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे भाविक हो, की अशा प्रकारे आपले गुरु असतात. म्हणून काय म्हटलं आहे, सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, धरावेती पाय आधी आधी. लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा अगाधाची. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही टाळ वेळ टया लागे. तुका म्हणे कैसे आंधळे जण, गेले विसरून खरा देवा. म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष भगवंत, पूर्णतम पूर्णावतार प्रभू रामचंद्र यांनी सुद्धा गुरु केले है ना. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गुरु केले, नारदांनी सुद्धा गुरु केले. म्हणजे गुरुशिवाय पर्याय नाही. ज्याने गुरु केला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर नैतिकता पूर्णपणे संपलेली आहे. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपण गुरु केले तर गुरु आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जातात. एवढंच नव्हे, जिने के साथ भी और जिने के बाद भी कौन रहते हैं, सिर्फ गुरु 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 ही अपने साथ रहते हैं. इसलिए हमने हमारे जीवन में गुरु करना चाहिए. म्हणजेच काय की आपल्या जीवनामध्ये गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून सांगितलं हवी को. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवते. Thank you.